पिंपरी येथील रहिवासी प्रतीक मधुकर ठाकरे 22 वर्ष हा बुधवारी आपल्या शेतात सोयाबीनवर फवारणी करण्याकरता गेला होता. भावाला फवारणीसाठी विहिरीवरून पाणी आणून देत होता. शेतातील छोट्या डीपीचा अर्थिंग तार मध्येच पडलेला असल्यामुळे प्रतीकला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पिंपरी येथे घडली. प्रतीक मधुकर ठाकरे वय 22 वर्ष आणि त्याचा मोठा भाऊ आदित्य असे दोघे जण शेतात फवारणीसाठी गेले होते. आदित्य हा फवारणी करीत होता तर प्रतीक हा त्याला फवारणीसाठी विहिरीवरून पाणी आणून देत असताना शेतात छोट्या डीपीचा अर्थिंग इलेक्ट्रिकचा तार पडलेला होता. त्या ताराचा प्रतीकला शॉक लागला. पिंपरी वीज कंपनीच्या बेजबाबदार कारणामुळे अविवाहित 22 वर्षीय प्रतीकला आपला जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच पिंपरी येथील संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले. प्रतीक याच्यावर पिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. नंतर त्याला अकोला येथील पुढील उपचाराकरिता नेले, परंतु त्याचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रतीक याचा स्वभाव अतिशय चांगला होता. या घटनेदरम्यान त्यांच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांनाही उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपला कारभार तालावर आणून प्रतीकचे कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दीपक जाधव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, बार्शी टाकळी.